रे कृष्णा तीर्चा वसुनारा रे कृष्णा तीर्चा वसुनारा गणाधिपतये नमः। हाथ जरा कमी करा, ऑर्गन कमी करा। हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राम नवल विनोद विहारी राम नवल विनोद विहारी कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय
दीना शरणागत दीना गत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारे राम करुणा दृष्टि निहारे राम करुणा दृष्टि निहारे कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारे कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम हो ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या ये रे काशायांबर घेणाऱ्या ये रे काशायांबर घेणाऱ्या ये रे पायी खडावा ये रे पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या ये रे भस्मोद्धूलन ये रे भस्मोद्धूलन करणाऱ्या ये दंडकमंडलू घेणाऱ्या ये रे दंडकमंडलू घेणाऱ्या ये दंडकमंडलू
स्मरता स्मरता दर्शन देना जाए वासुदेवाचा कैवार्याय रे वासुदेवाचा कैवार्याय रे कैवार्याय रे कैवार्याय रे कृष्णा तिरीचा वसणार्या कृष्णा तिरीचा वसणार्या कृष्णा तिरीचा वसणार्या ये वसणार्या दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ग्राम देवता यक्षिणी माता की जय हर नमः पार्वती पते हर हर महादेव सदा संतांपाशी जावे
सदा संतां पाशी जावे सदा संतां पाशी जावे सदा संतां पाशी जावे सदा संतां पाशी जावे त्यांचे जवळी बैसावे त्यांचे जवळी बैसावे सदा संतां पाशी जावे सदा संतां पाशी जावे उपदेश ते न देती उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी परी ऐकाव्या त्या गोष्टी परी ऐकाव्या त्या गोष्टी तेचे उपदेश होती तेचे उपदेश होते उपदेश होते तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती तेणे कष्ट नष्ट होते तेणे कष्ट नष्ट होती सदा संतां पाशी जावे सदा संतां पाशी जावे वासुदेव म्हणे संत वासुदेव म्हणे संत वासुदेव म्हणे संत म्हणे संत म्हणे संत वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत संगे करीती पसंत संगे करीती पसंत संगे करीती पसंत
वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत सदा संतांपाशी जावे सदा संतांपाशी जावे संतांपाशी जावे संतांपाशी जा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः. सर्वांनी बरोबर एक श्लोक म्हणायचा. नमः श्री वासुदेवाय यतये सर्वसाक्षिणे मोहध्वान्त विनाशाय सच्चिदानंद रूपिणे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जगदम्ब उदयोस्तु. सदा संतांपाशी जावे त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी. तेची उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. आजचं हे पद थोरल्या स्वामी महाराजांचं आहे. संत संगतीचं महत्त्व त्यांनी वर्णन केलंय. सदा संतांपाशी जावे, संतांची संगत धरा किंवा धरावी. कारण संत संगतीशिवाय आपण परमार्थ मार्गामध्ये असू तर संत संगतीशिवाय तो पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कारण श्रद्धेनं एखादं काम करत असताना, एखादं कर्म करत असताना त्यामध्ये जर अधिकारी संतांची, गुरूंची जर संगत असेल तर जो मार्ग आपण ज्या मार्गावरून चाललोय त्या मार्गावरून आपण जिथं पोचायचं आहे तिथे व्यवस्थितपणानं पोहोचतो. म्हणून सदा संतांपाशी जावे. पण हे संत कुठे असतात, कुठं मिळतात? संत संगती करावी, पण हे संत नेमके कुठे असतील, कसे असतात? तुकाराम महाराज सांगतात की ज्या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची आहे ते ठिकाण अगोदर तपासून पहा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. पण ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची आहे
ती जागा अगोदर तपासून पहा. आणि तसं पाहिलं तर श्रद्धेची वाटचाल तशी सोपी नाही. उपनिषदकार वर्णन करतात, आपण एखादं काम एखादं कर्म श्रद्धेनं करत असताना श्रद्धा हलवून बघणारे, तपासून बघणारे आपल्या जवळचीच लोक जास्त असतात. काही नित्यनियमानं पोथी वाचायला लागलो, प्रदक्षिणा करायला लागलो, काही जप करायला लागलो, तर त्याच्याबद्दलचा स्वर कसा असतो? काही नाही, सध्या देवाच्या नादाला लागले. किंवा काही वेळेला आपण अनेक वर्ष त्या मार्गामध्ये राहून जे कर्म करतोय त्याचं फळ जे पाहिजे असतं ते मिळत नाही. अशा वेळेला आपण थकतो, दमतो. उगाचच आपण या मार्गामध्ये आलो. अशा वेळी जर अधिकारी संतांची, सद्गुरूंची जर संगत असेल तर ते अशा वेळेला काय करावं त्याचा उपदेश करतात. किंवा त्याची जर योग्यता असेल तर शक्तिपात इत्यादी दीक्षा देऊन पुढं मार्ग मोकळा करून देतात. पण आपण एखादं कर्म श्रद्धेनं करत असू तर, कारण श्रद्धेची वाटचाल कठीण आहे म्हटलं ना. उपनिषदकारांनी वर्णन करून ठेवलं, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति. कवयो वदन्ति, कवी म्हणजे विद्वान लोक असं म्हणतात की क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. क्षुर नावाचं एक शस्त्र आहे. त्या शस्त्राच्या धारेवरून चालणं जितकं कठीण, तशी श्रद्धेची वाटचाल कठीण आहे. आता क्षुर म्हणजे काय हो? पूर्वी अखंड मिळायचं, आता तुकडे मिळतात, तुकडे. एक दृष्टांत सांगतो म्हणजे क्षुर म्हणजे काय कळेल. कीर्तनाच्या मर्यादेनं एका घरामध्ये काही कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाकरता सगळी मंडळी जमलेली, गर्दी होती घरामध्ये, पाहुणे मंडळी. आणि त्या घरातल्यानं जो मालक होता घरचा, त्यानं एकाला बोलवलेलं. पूर्वी अशी पद्धत होती की काही माणसांनी या घरामध्ये सगळी कामं करायची वर्षभर, आणि त्याच्या बदल्यात त्याला वर्षभराला पुरेल एवढं धान्य द्यायचं. अशाला शब्द आहे, बैत्याचे म्हणतात. मग असा तो बैत्याचा बोलवलेला, त्यानं काय केलं, आल्यानंतर पथारी पसरली, आपली धोपटी काढली आणि धोपटीतून पहिल्यांदा पाण्याची वाटी काढून ठेवली, मग साबण काढून ठेवला, कापूस ठेवला, आणि शेवटी ते शस्त्र काढलं, त्याला धार वगैरे लावली. आणि काही माणसांना चौकशी करायची असते ना, ते असेच काही माणसं त्यातली समोर आली. का हो म्हटलं, सध्या तुमचा दर कुठचा, दर कसा? तो म्हणाला, बाकीचे 3 रुपये घेतात पण मी 5 रुपये घेतो. ते म्हणाले, मी 5 रुपये घेतो, कशाला? कळेल. त्यातला एक समोर बसला, त्यानं पद्धतीप्रमाणे फेस वगैरे लावला आणि 2-3 पट्टे झाले असतील त्या शस्त्रानं, आणि जरा रक्त आलं की कापूस घ्यायचा आणि पुसून बाजूला ठेवायचा. तो म्हणाला, पहिल्या कामाकरता 2 रुपये, कापसाकरता 3 रुपये, मिळून 5 रुपये घेतो. दृष्टांत एवढ्याच करता की ते शस्त्र किती धारधार आहे हो, चालवणं कठीण.
जरा मान हल्ली किंवा हात हल्ला तुकडाच पडायचा. तशी श्रद्धेची वाटचाल कठीण आहे. पण अत्यंत श्रद्धेनं ज्या ठिकाणी विश्वास ठेवला त्याचं फळ मिळतं. पण आता हे संत नेमकी कुठे असतात? तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे ती जागा अगोदर तपासून पहा. म्हणून तुकाराम महाराजांचाच अभंग आहे की संत नेमके कसे असतात, कसे नसतात. ते असं म्हणतात, संतांची ओळख संतांनीच करून दिली. नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. संतांचे ते आप्त नभती संत, नभती संत. संतांचे ते आप्त नभती संत, नभती संत. नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. येथे नाही वेश सरते आडनाव, सरते आडनाव. येथे नाही वेश सरते आडनाव, सरते आडनाव. निवडे घावटाव भावा अंगी, भावा अंगी. निवडे घावटाव भावा अंगी, भावा अंगी. नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. नभती ते संत करिता कवित्व, करिता कवित्व. करिता कवित्व, करिता कवित्व. नभती ते संत करिता कवित्व. संतांचे ते आप्त नभती संत. कोणी काव्य केलं म्हणून संत ठरत नाही. आपण संत म्हटलं की वेशावरून संतांची, ज्याने भगवे कपडे धारण केलेत, अंगाला भस्मचर्चन केलंय, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा घातलेत, हातामध्ये दंड आहे, कमंडलू आहे, असे म्हणजे संत. वरी वरी वेश केला अंतरी दोष भरला, तरी या दोषाचे दहनाला आत्मज्ञान पाहिजे. मग संत नेमके कसे असतात? तुकाराम महाराजांनी परामर्श केला की नभती ते संत करिता कवित्व. कोणी काव्य केलं म्हणून संत ठरत नाही. संतांचे ते आप्त नभती संत. संतांचे नातेवाईक संत ठरत नाहीत. आणि जर संत ठरत असले तर तुकाराम महाराजांचा वंश अजूनही चालू आहे. पण त्यामध्ये एकटे तुकाराम महाराजच. येथे नाही वेश, वेशावरून संत ठरत नाहीत. सरते आडनाव, कोणाचं आडनाव संत असतं म्हणून संत ठरत नाहीत. मग संत नेमके कसे ठरतात? याच अभंगामध्ये तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे नाही निरसिला देह, तोवरी अवघे संसारी.
संतांची लक्षणं सांगून ठेवली की बोलणं वागणं या तीनही ठिकाणी जिथं संगम दिसतो ते म्हणजे संत. यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रियः चित्ते वाचि क्रियायांच साधूनाम एकरूपता. साधू संत कोणाला म्हणावं? यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रियः चित्ते वाचि क्रियायांच साधूनाम एकरूपता. जे मनामध्ये आहे तेच बोलण्यात आहे आणि जे बोलण्यात आहे तेच कृतीत आहे. ह्या तीनही ठिकाणी जिथं संगम दिसतो ते म्हणजे संत. म्हणजे संत कसे असतात कसे नसतात कळलं. मग महाराज सांगतात सदा संतांपाशी जावे, त्यांच्याजवळ जावं. ही लक्षणं पाहावीत आणि आपण विश्वास ठेवला की त्यांच्या जवळ जावं. सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, त्यांच्याजवळ राहावं. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी. सध्या आपल्याला सगळं लवकर लवकर पाहिजे असताना की आपल्याला अशी इच्छा असते की आपण त्यांच्याजवळ गेलो, काही थांबलो की आपल्याला लगेच समोर बोलवावं, काही दीक्षा द्यावी, काही उपदेश करावा, मंत्र द्यावा. पण महाराज सांगतात उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांच्याजवळ फक्त राहावं आणि त्यांच्याजवळ शांत बसून जे बोलतील जे सांगतील ते फक्त ऐकावं. ते जे बोलतील, कोणी काही आलं असेल त्यांना काही सांगत असतील तेच उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. तेच आपल्याला उपदेश ठरेल. संतांचे सहज बोलणे करी महावाक्या ठेंगणे. त्यांच्या मुखातून सहज म्हणून जरी वाक्य बाहेर पडलं तरी सुद्धा तो आपल्याला उपदेश ठरतो. त्यांची सहज केलेली कृती त्याच्यातून आपलं कल्याण होतं. आपल्या कोकण प्रांतामध्ये अनेक संत होऊन गेले. थोरले स्वामी महाराज आहेत, आपल्या पिंगुळीला राऊळ महाराज आहेत, पुढं गेल्यानंतर कणकवलीला भालचंद्र महाराज आहेत. तसं इकडे सावंतवाडीच्या म्हणजे आंबोली घाटाच्या खाली दाणोलीला साटम महाराज होऊन गेले. संतांची सहज जी कृती असते ती सुद्धा आपल्याला उपदेशात्मक ठरते आणि आपल्या त्यातून कल्याण होतं. उपदेश ते न देती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेच उपदेश होती तेणे कष्ट नष्ट होती. साटम महाराजांकडं मुंबईतून दोघेजण मित्र भागीदारीमध्ये अनेक व्यवसाय करून झाले, पण त्या व्यवसायामध्ये काही यश येईना. म्हणून कोणीतरी साटम महाराजांचं नाव सांगितलं. त्यांच्याजवळ चला, तुमचे जे कष्ट असतील, जी शंका असेल किंवा जो अडथळा असेल तो महाराज निवारण करतील. म्हणून मुंबईवरून ते आले आणि महाराजांच्या जवळ सावंतवाडीमधला मित्र त्याच्याजवळ गेले, तिथून महाराजांच्या जवळ गेले आणि तिथं गेल्यानंतर महाराजांचं चरित्र अवलिया होते.
हे दोघे जण गेले आणि महाराजांच्या जवळ जाऊन बसले. महाराज काहीच बोलले नाही, बघितलं सुद्धा नाही. आणि बराच वेळ झाल्यानंतर महाराजांच्या जवळ अनेक वस्तू पडलेल्या, त्यामध्ये एक वस्तू, काही फळं पडलेली, पैसे होते, अजून काही फुलं होती, त्यामध्ये कोळसे होते, कोळसे. त्यातला एक कोळसा उचलला आणि फेकून मारला त्याला. तो जो आलेला तो रडायलाच लागला. अनेक व्यवसाय केले, त्यामध्ये यश येईना आणि आता महाराजांकडे आल्यानंतर महाराज बघितलं सुद्धा नाही आणि कोळसा फेकून मारला, काय होणार आपलं. पण जो इथला मित्र होता तो म्हणाला, हे बघ असं कर की हा कोळसा हाच प्रसाद म्हणून घेऊन जा. म्हणून तो कोळसा घेतला आणि पुन्हा निघाले. आणि प्रवास करत असताना असं काहीतरी हुशारी वाटायला लागली, काहीतरी नवीन करण्याची उमेद निर्माण झाली. आणि मुंबईला गेल्यानंतर त्यानं 7-8 ट्रक कोळसा विकत घेतला. तो जो बरोबरचा मित्र होता तो म्हणाला, आता एवढं सगळं झालं आणि आता कोळसा. आणि तो कोळसा विकत घेतला, त्याची पावडर तयार केली, त्यामध्ये भीमसेनी कापूर मिसळला, निर्गिलीचं तेल घातलं, कडुलिंबाची पावडर घातली आणि नोगी आणि कंपनीचा उदय झाला. मंकी छापतूट पावडर. त्यांनी सहज म्हणून केलेली कृती, याही स्वैर कथा तेषाम उपदेशा हा भवन्ति. म्हणून त्यांच्याजवळ बसावं, त्यांच्या संगतीमध्ये राहावं. तेची उपदेश होती, तेणे कष्ट नष्ट होती. आणि महाराज सांगतात की अशा संगतीमध्ये राहिल्यानंतर त्यांना जर उपदेशच द्यायचा असेल, काही कृपा करायची असेल, तर अगोदर ज्याच्यावरती कृपा करायची आहे त्याची परीक्षा पाहतात, तो योग्य आहे का, आणि मगच त्याच्यावरती अनुग्रह करतात. त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. आणि ती कृपा अशी करतात की केलेल्या सेवेचं फळ. गोंदवलेकर महाराजांचा एक भक्त अनेक वर्ष त्यांच्या संगतीमध्ये सेवा करायचा, महाराजांबरोबर कायम. त्याचं नाव चिल्या. कशी कृपा करतात संगतीमध्ये राहिल्यानंतर. तो कायम त्यांच्या सेवेमध्ये असायचा. 40 वर्ष सेवा करतोय महाराजांची. आणि सेवा करता 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 महाराज आलेल्या प्रत्येकाला सांगायचे की रामाची उपासना करा, राम तुमच्यावरती कृपा करेल, राम दर्शन देईल, रामनाम घ्या. आणि काही शास्त्राचा अभ्यास केलेले एक शास्त्रीजी पंडित, त्यांना ही गोष्ट कळली आणि ते म्हणाले की मुळात जे ब्रह्मतत्व, जे निर्गुण आहे, निराकार आहे, अक्षर आहे, ते कशामध्येच बांधू शकत नाही. असं जे तत्व आहे ते महाराज सांगतात की सगुण रूपानं तुम्हाला दर्शन देईल म्हणून. हे कसं शक्य आहे म्हणून महाराजांना विचारावं या हेतून ते आपल्या गावावरून गोंदवलेला आले आणि गोंदवलेला राहिले. ज्या दिवशी गोंदवलेला आले त्या दिवशी पाहिलं तर महाराजांच्या जवळ अनेक मंडळी आहे, गर्दी आहे, म्हणून थांबले. तिथंच एका पारकट्ट्यावरती मुक्काम केला. आणि असेच 2-3 दिवस गेले. आणि एक दिवस सकाळच्या वेळेला
शास्त्री बुवा माणगंगेवरती स्नान करून येत आहेत आणि महाराज एका पारकट्ट्यावरती बसलेत आणि हा त्यांचा जो भक्त आहे चिल्या तो त्यांची स्मश्रू करतोय. आणि महाराज आले, महाराज बसलेले ते येत आहेत हे पाहिलं आणि महाराजांनी लांबूनच हाक म्हटली, "ओ शास्त्री बुवा इकडे या." त्यांना आश्चर्य वाटलं, आपण 4 दिवस गोंदवल्यामध्ये राहिलो, कोणालाही सांगितलं नाही मी कोण आहे, कुठून आलोय, तरी सुद्धा महाराजांनी ओळखलं. कसं ओळखलं? म्हणून जवळ आले, पण महाराज स्मश्रू करत आहेत म्हणून लांब थांबले. महाराज म्हणाले, तुम्ही काही प्रश्न विचारावा म्हणून आलाय, आम्हाला काही प्रश्न विचारावा म्हणून आपल्या गावावरून तुम्ही इथं आलाय, मग जे तुम्हाला विचारायचंय ते विचारा. शास्त्री बुवा म्हणाले, हे बघा तुमचं हे सगळं होऊ द्या मग मी विचारतो. महाराज म्हणाले, आत्ताच विचारा. हो ना करता करता शेवटी, ठीक आहे, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगता की रामाची उपासना करा, राम नाम घ्या, राम तुम्हाला दर्शन देईल. मग मुळात जे निर्गुण निराकार परमात्मा आहे तो दर्शन कसा देईल सगुण रूपानं? महाराज म्हणाले, हा तुमचा प्रश्न आहे, चांगला आहे, उत्तर पाहिजे म्हणून तर थांबलोय 4 दिवस गोंदवल्यामध्ये. महाराज म्हणाले, त्या चिलाकडे पाहिलं आणि चिला सांगितलं, चिल्या प्रश्न ऐकलायस ना, दे उत्तर. तो गडबडला, एवढा अवघड प्रश्न त्याचं उत्तर. ते म्हणाले, मला शक्य नाही, यापेक्षा तुमची झाल्यानंतर त्यांची करून देतो फुकट, हे माझं काम. पण महाराजांच्या 40 वर्ष सेवेमध्ये आहे, त्याच्यावरती कृपा करण्याचा दिवस आज. महाराजांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, सद्दर्शन सुदर्शन करी गट चटकटक अंतरायाचे, आणि त्याची एकदम देहबोलीच बदलली. हो, महाराजांच्या समोर जे तोंड होतं ते फिरवलं आणि शास्त्री बुवांकडे केलं आणि विचारलं की शास्त्री बुवा तुमचा प्रश्न काय आहे? जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो सगुण रूपानं कसा दर्शन देईल? तो चिल्या म्हणाला, तुम्ही हा प्रश्न विचारलात, हा कशानं विचारला? तो म्हणाला, तोंडानं. मग तोंड तुमचं सगुण आहे का निर्गुण आहे? ते म्हणाले, सगुण. मग आपण सगुण देहधारी, आपल्याला जर त्या निर्गुण निराकार परमात्म्याकडे जायचं असेल तर काहीतरी सगुणाचाच आधार घेतला पाहिजे ना. सगुणाचे आधारे निर्गुण पावेजे निर्धारे. अगोदर मूर्तीमध्ये देव बघायचा आणि मग ठाई ठाई विठ्ठल. संतांची कृपा होण्याकरता त्यांच्या संगतीमध्ये राहावं. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. आणि कशी कृपा करता तो? संतांची कृपा झाल्यानंतर काय चमत्कार होतो? किंवा आपल्याकडे परमेश्वराकडे जाण्यासाठी काल आपण नवविधा भक्ती पाहिली, त्यामध्ये संतांची संगती जर नसेल तर त्यामध्ये विकार कसे निर्माण होतात, आणि संतांची कृपा झाल्यानंतर एखाद्यावरती काय घडू शकतं? आपण उत्तर रंगामध्ये एक छोटंसं चरित्र पाहूया. मूळ पदामध्ये महाराज सांगतात,
सदा संतां पाशी जावे, सदा संतां पाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देते परी ऐकाव्या त्या गोष्टी, ऐकाव्या त्या गोष्टी, परी ऐकाव्या त्या गोष्टी. त्याची उपदेश होते तेणे कष्ट नष्ट होते, कष्ट नष्ट होते, तेणे कष्ट नष्ट होते. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत, वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत, करीती पसंत, करीती पसंत. सदा संतां पाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. जवळी बैसावे, त्यांचे जवळी बैसावे.